शाळेच्या आवारातील झाडे आपली संपत्ती, त्यांचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य. पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालय येथील शिक्षक शिवराज नाईक यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद झाडांनाही आपल्यासारखा जीव असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली पर्यावरण संवर्धनाची अनोखी दीक्षा. विशेष प्रतिनिधी अकोला. ज्याप्रमाणे आपल्याला दुखापत झाल्यावर त्रास होतो, अगदी तसा त्रास झाडांनाही होतो. झाडे ही केवळ निर्जीव वस्तू नसून त्यांच्यातही आपल्यासारखा जीव असतो. त्यामुळे शाळेच्या आवारातील किंवा परिसरातील कोणत्याही झाडाचे नुकसान करणे म्हणजे एका सजीवाला त्रास देण्यासारखे आहे, असे महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील मार्गदर्शन एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना केलं आहे. शाळेच्या आवारातील एका मोठ्या झाडाची विनाकारण छाटणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवत शिक्षकांनी त्यांना पर्यावरण रक्षणाचे धडे दिले. शाळेच्या मैदानावर खेळत असताना काही मुलांनी खेळाचे साहित्य बनवण्यासाठी कुऱ्हाडीच्या साहाय्यानं परिसरातील एका मोठ्या झाडाच्या फांद्या आणि खोडाचा भाग कापण्यास सुरुवात केली होती. झाडाला कुऱ्हाडीचे घाव घालत असताना तेथील सजग शिक्षकांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी तातडीने तिथे पोहोचून विद्यार्थ्यांना थांबवले आणि त्यांच्या हातातील कुऱ्हाड आणि लाकूड बाजूला घेतले. शिक्षकांचे संवेदनशील प्रबोधन शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना रागवले नाही, तर अत्यंत प्रेमाने आणि व्यावहारिक उदाहरणे देऊन त्यांचे मनपरिवर्तन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगताना म्हटले, झाडांनाही वेदना होतात. जर आपल्याला साध्या ब्लेडने जरी कापले तर वेदना होतात, तर मग कुऱ्हाडीने घाव बसल्यावर या झाडाला किती त्रास होत असेल. झाड वाढायला वर्ष लागतात, नष्ट व्हायला एक क्षण लागतो. आणि हे झाड एवढे मोठे होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागला आहे, परंतु आपल्या छोट्याशा चुकीमुळे किंवा आनंदासाठी ते क्षणात नष्ट होऊ शकते. शाळा आणि झाडे आपली संपत्ती आहेत आणि ही शाळा आपली आहे आणि शाळेच्या आवारातील प्रत्येक झाड हे आपले आहे. त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षकांच्या या हृदयस्पर्शी आणि समजूतदार मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम झाला. मुलांनी आपली चूक मान्य केली आणि यापुढे कधीही झाडांचे नुकसान करणार नाही अशी ग्वाही दिली. एवढंच नव्हे तर आम्ही शाळेत केवळ झाडे वाचवणार नाही, तर शाळेच्या आवारात नवीन झाडे लावून त्यांचे योग्य संगोपन आणि जतन करू असा सामूहिक संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी यावेळेस केला. झाडांचे विनाकारण पाणी किंवा फांदे तोडू नयेत. झाडांच्या मुळांना किंवा खोडाला इजा पोहोचू नये. उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना नियमित पाणी द्यावे. शाळेच्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हिरवळ वाढवावी. शिक्षकांच्या यावेळीस केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि दिलेल्या संस्कारामुळे एका मोठ्या झाडाचे नुकसान टळले. तसेच भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजले. परिसरातील नागरिकांकडून आणि पालकांकडून शिक्षकांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक होते.